आपल्याला माहितीये एका देवतेवर, एका गुरुवर, एका संकल्पनेवर स्थिर होणं म्हणजे परमार्थ आहे. हेही करीन मी, तेही करीन मी, तेही करीन, नाही जमायचं. हा जर परमार्थ असेल तर हा सोडून तो कर्म स्वधर्म केला, हे सोडून ते केलं, अशा माणसाची जी चंचलता आहे ती कधी येईल नाहीशी होणार नाही. त्याला एके ठिकाणीच यावं लागेल. आणखी एक अर्थ आहे त्यामध्ये, तुम्ही आज हे कर्म करताना सोडलं तर करण्यामध्ये जी सफाई येईल, कुशलता येईल, ती दरवेळेला नवीन कर्म करण्यात येणार नाही. आपल्याकडे स्किल्ड लेबर म्हणतात ना, कुशल कामगार. कुशल कामगाराचा अर्थच आहे. आणि गीता सुद्धा योग हा कर्मसु कौशलम असा शब्द वापरते, या शब्दात नाही. तेव्हा तेच काम जर केलं, मनापासून केलं, तर त्यात जे कौशल्य येतं ते कौशल्याच्या जाणार. म्हणून सुद्धा त्याला फार अर्थ आहे. मग याही पेक्षा मनाच्या दृष्टीनं स्थैर्य पाहिजे, स्थिरबुद्धी पाहिजे. स्थिरबुद्धी व्हायला जे कर्म माझ्या वाटेला आले ते सदोष आहे, त्यात दोष आहे, शंका नाही. पण एक गंमत अशी आहे, आमच्या कॉलेजमध्ये जी नोकरी करणारी मुलं असायची, मुलं मुली, तेव्हा एक मुलगा असं बाहेर भटकू लागला. अगदी सर म्हणलं काय तुला तास नाही का, तरी हिस्ट्रीचा वर्ग असेल. आहे सर म्हणाला, पण मी काय बसत नाही त्याला. का? प्रोफेसर आवडत नाही. अरे पण तू सांगतो ना काही, काय ते म्हणलं पुस्तकातच आहे. तर मी म्हंटल फी कशा करता देतो? तू फी देतोस ना? होय. तुझ्यापेक्षा त्याचं ज्ञान जास्त आहे ना? होय. मग तू स्वतः न वाचता केवळ बसून लक्ष दिलंस, तुझ्यापेक्षा वाचनापेक्षा जास्त मिळेल की नाही ज्ञान तुला? मिळेल. मग असं आपल्या स्वधर्माची बाबतीत होत की अरे हे सोडून दे, ते सोडून दे. अरे पण हे तू नीट करायला शिकलायस का? नाही. मग हे नीट करायला शिकल्यानंतर ते नीट करता येईल याची गॅरंटी काय? बघा आपण खरंच असं म्हणजे आपली जर वृत्ती स्थिर झाली नाही तर कशातच आपल्याला प्रगती होणार नाही. बघा, याला ज्ञानेश्वर महाराजांनी फार दृष्टांत सुंदर दिलेला आहे. तिसऱ्या चौथ्या अध्यायामध्ये एका माणसाला एका गावाला जायचंय. त्या गावाला 4 रस्ते आहेत. हाही थोडा चालला, हाही थोडा चालला, 4 रस्ते थोडे थोडे चालले, जायचं म्हणजे पुढे नाही जाणार. हे जसं तसं एकच कर्म पुन्हा पुन्हा चांगलं करायचा प्रयत्न करून जर केला तर त्यामध्ये जे कौशल्य येईल ते येणार. परमार्थामध्ये मंत्राचं असंच आहे. कुणी म्हणतात आम्ही गायत्री मंत्र करतो, कोणी म्हणतात आम्ही रामनाम मंत्र करतो, कोणी शिवाचा मंत्र करतो. अरे सगळे करून कसं झाले? एका मंत्राचा जर चिकाटीने जप केला तरच तुम्हाला त्यामध्ये प्रगती होईल, नाही तर होणार नाही, शक्यच नाही. तशी स्थिती गुरुची आहे. आज हा गुरु, उद्या तो गुरु, उद्या तो गुरु, आज उद्या हे दैवत, उद्या ते दैवत, उद्या ते दैवत, सगळं करीत राहिलं म्हणजे हा पुढेच नाही. खरं तशी स्थिती होते. म्हणजे कुठेतरी एकाच माणसाला स्थिर व्हावं लागेल आणि तोच धर्म या सुधर्माला लागला. हे आपण ध्यानात. आता निराळा दृष्टिकोन घेतलाय कर्माचा. म्हणाले दधिजळाची घुसळणं, व्यापार सारखाची विचक्षणा, वाळूए किंवा घाणा गाडणे. म्हणाले कर्म म्हटलं की त्याला काही ऑब्जेक्टिव्ह आहे, त्याला काहीतरी फळ आलं, त्या फळाच्या संदर्भानेच कर्म करावं लागेल. हा जगाचा नियम आहे. ज्या कर्माला हेतू नाही, काही दृश्य समोर नाही, त्या कर्माला अर्थच राहणार नाही. वेड्यासारखं कर्म होईल. लहान मुलं हातपाय हलवतात तशा रीती होईल. तो काही व्यायाम नव्हे. योगाचा व्यायाम कसा खालीवर पाय करा, अंक करा, दंक करा, हा जसा त्याला एक व्यवस्था आहे तशी की नाही नुसत्या हालचालीला नाही. मग जर हे खरं आहे तर तुम्हाला जे करायचं आहे असं ते म्हणतायत ते की नाही हेतू ठेवूनच करावं लागेल. हेतू ठेवून करायचं म्हटलं की त्याला जजमेंट ज्याला म्हणतात, निर्णय आला, हे योग्य आहे, अयोग्य आहे, आणि ते योग्य म्हणजे स्वधर्म. हा दृष्टांत कसं आहे, दही आहे आणि पाणी आहे. पाणी आणि दही घुसळण्याची क्रिया दोन्ही सारखीच, पण दह्यामधून काहीतरी मिळेल, पाण्यामधून काही मिळणार. तसं कर्म जर बरोबर दिशाभूल असेल, दिशेला लावलेलं नसेल तर कर्म होईल पण फळ मिळणार. आणि फळाशिवाय कर्म म्हणजे वाण जाय त्या चिंतन जीवनाला काही अर्थ नाही. मग म्हणाले किंवा घाणा आहे तेल काढायचा, त्यात वाळू घालता येईल नाही तर तीळ घालता येईल.
तीळ घातले तर तेल निघेल, वाळू घातलं तर तुळशी पावडर निघेल, काय निघणार. म्हणून तुमचा जो स्वधर्म आहे त्याला दिशा ठेवूनच करायला पाहिजे, नाही ते येणार नाही. पुढे म्हणाले, पै नित्य होमध्ये यावया का सैरा आगी स्वावया कुंचिता धूम धनंजया सहाने. मूळ गीतेत श्लोकात जो धुवाचा हा दिलाय तो म्हणाले की एक मनुष्य आहे, त्या घरात होम करायचा आहे, म्हणजे ते वैष्णोदेव वगैरे करतात तो, त्याच्याकरता त्यांनी अग्नी पेटवला, त्याला धूर आहे. आणि नुसतं आग लावायची आहे, त्याला लाकडं घातली, तिथेही धूर आहे. पण हा धूर पवित्र आहे, तो धूर नाही. हा धूर देवतेला पोचेल, तो पोचणार नाही. म्हणून कर्माला ती दिशा पाहिजे. ती दिशा जर नसेल तर कर्म निरर्थक होईल. परी धर्मपत्नी धांगडी. आता दुसऱ्या आणखी कर्माचा येत आहे. पोषिता जरी यायची ओढी तरी का उपघडी आणावी अंगा. एका माणसाने लग्न केलं. आता धांगडी शब्दाचा अर्थ कोशामध्ये 2-3 प्रकारे दिलाय. धांगडी म्हणजे ओबड धोबड, दिसायला वेगळी वाकडी, कुरूप म्हणा फारच बरं का, एक अर्थ दिला. दुसरा धांगडी म्हणजे आच्यावाच्या वागणारी, बरं का, जिला वागण्याला शिस्त नाही अशी, काय असू दे, दोन्हीपैकी एक घरा काय, म्हणजे जशी मनासारखी बायको नाही असं. ते म्हणजे अशी एक बाई आहे, मनासारखी धांगडी आहे. लग्न धर्मपत्नी, लग्न केलं आहे पण बायको अशी आहे, ती काय आवडत नाही, हे अशी आहे. म्हणून म्हणजे दुसरी बाई ठेवली. पोषण दोघांना पोसावं लागतं, पण धर्मपत्नी पोषणामध्ये दोष नाही, ही पोषणामध्ये दोष आहे. उपकडी म्हणजे नीतीचा दोष आहे. जर एखादी बाई अशी ठेवली तर तो जसा दोष आहे तसं स्वधर्म जो आहे हा धर्मपत्नी सारखा आहे. त्यात पावित्र्य आहे, त्यामध्ये धर्माचा आधार आहे नव्हे, त्यामध्ये समाजाची मान्यता आहे. पण तो सोडून दुसरीकडे जाणं म्हणजे या सगळ्या गोष्टी तिथे नाही आहेत. याचा अर्थ तसा की समाज व्यवस्था स्थिर राहण्याकरता या गोष्टी आपल्याला अवश्य आहेत. त्या शंका आपल्या वाट्याला जे आलेलं आहे तेच कर्म बरोबर करणं योग्य आहे. मला एक आठवतं की जर्मन कारखाना V1 V2 चा कारखाना चालवायला त्यांना सायंटिस्ट पाहिजे होता. वॉच गोट आहे ते जे त्यांनी पाठवलं ते V1 V2 म्हणजे ऍटम बॉम्बचे आईबापच होते. त्याच्या आधीचेच ते शस्त्र होती. तेव्हा त्यांना चालवायला तज्ञ माणूस पाहिजे होता. तेव्हा त्यांनी कमिटी बसवली आणि हिटलरने कमिटी बसवून त्याच्यामध्ये त्यांचा इंटरव्ह्यू घेतले आणि कोणाला जास्त माहिती आहे काय आहे हे पाहून त्यांना पसंत केला. आज तो पसंत केल्यानंतर त्याला सांगितलं की आता हे जर्मन राष्ट्र तुझ्या हातात जणू काय, आता तुला बाहेर पाहिजे. असं धर्मपत्नीचं आहे. समाजाने मान्यता दिली, तुमचे जे वृद्धग्रस्त आहेत त्यांनी मान्यता दिली, नीती धर्माने मान्यता दिली आणि तुमच्या वाटेला आलं. आता ते जसं पाळलं पाहिजे, पोचलं पाहिजे तसं हे मला पसंत नाही म्हणून जे केलं तर ते कार्य नाही. त्याचं पावित्र्य घाला पाठी लागली घाई मरण चुकेची पाही तरी समोरला काही आगळे न केले. आणखी एक कर्माचा हा पाठ आहे. सांगताय एक मनुष्य लढाईतून पळायला लागला, मरणाच्या भीतीनं पळायला लागला आणि त्याच्या पाठीमागे एक सैनिक लागला शस्त्र घेऊन त्याला मारायला. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतायत एवी तेवी त्याला मारणारच नव्हतो. आता मग हे पळून जाऊन मरण्यापेक्षा त्याला समोरासमोर तोंड देऊन त्याचे घाव का सहन करू नये. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जे वाटेला आलेलं आहे ते एवी तेवी तुम्हाला त्रास देणारच, तुमचा बळी घेणारच. हे जर असेल तर मग जे अंगावर आलंय ते घेण्यापेक्षा ते टाळण्याचा प्रयत्न कशाला करतो. इथे एक महत्वाची गोष्ट सांगतो. फार अगदी गंमत आहे हा. संस्कृतामध्ये एका कवीने गीतेवरती मोठी खुबीने टीका केली आहे. ती अशी केली आहे, श्रीकृष्ण अर्जुनाचे कोण मिळवणे, सुभद्रा बहीण अर्जुनाला दिलेली, तेव्हा हे उपदेश कुणी केला? अर्जुनाने कृष्णाला नाही, कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली, उपदेश दिला. व्यवहारात काय म्हणाला कवी? जो मेहुणा असतो तो नेहमी म्हणाला याला उपदेश करतो, असं कर तसं कर तसं कर. आणि म्हणून संस्कृत काय म्हणतो, शालको बुद्धिदायक. शालक म्हणजे साला, त्याला म्हणतात तो
शालक मेहुणा शालको बुद्धिदायक. महाराज याच्यावरती फार गंमत करायची. असं म्हणाले, बायकोचा भाऊ आला किंवा नवऱ्याचा भाऊ आला, अनवॉन्टेड गेस्ट, नको असलेला पाहुणा, बरं का, पण शालक म्हणल्यानंतर त्याला फार महत्व असतं. तेव्हा दोन्हीच आधी मनापासून करावं. हा म्हणाले नको असलेला स्वधर्म आहे, त्या नको असलेला पाहुणा आहे, येतोय पण नाही म्हणता येत नाही, नाही का. तसं माझ्या वाटेला आलेलं जे कर्म आहे ते मला नको आहे, मला त्रासदायक आहे, मला कष्ट करावे लागत आहे, तरी पण सांभाळलं पाहिजे. नुसतं सांभाळलं पाहिजे नाही, उत्तम सांभाळलं पाहिजे, तरच म्हणाले तर सुखावं. गाईचं दृष्टांत देताना कर्म हे एक प्रकारे युद्धच आहे मानवी जीवनामध्ये, म्हणून ते गीता रणांगणावर सांगितली. आणि त्या युद्धामध्ये मी आल्यानंतर मग जेवढे मरण यायचंच आहे तर समोरासमोर येऊ दे, पडून कशाला. पुढे म्हणाले, कुलस्त्री दांडयाचे घाये, परधर निघाली ही जरी साहेब, तरी स्वपती ते वाये त्याची द्यायची. एका बाईचा नवरा मोठा खारट होता, मारायचं तिला. दांडयाचे घावे म्हणजे दांडके मारायचा. आता काय करावं, धर्मपत्नी मला त्रास देतो म्हणून ती दुसऱ्याच्या घरी गेली, तोही तिला मारू लागला. तर मग हे घर सोडलं कशाला. तसं हा माझा सुधर्म हा मी सोडला आणि परधर्म घेतला, तर हा त्रास सुटवा म्हणून ते घेतला, तिथेही त्रास व्हायला लागला, तर बाई हो बरं होतो म्हणायची पाळी. मला एक सहज गोष्ट आठवली, झालेली गोष्ट आहे, ऐकून नव्हे. मोगलाईमध्ये एक नवरा होता, त्याच्या बायकोला झोप फार यायची. तुम्हाला पुष्कळ झोप येते म्हणून आठवण झाली आहे. सकाळपासून ताण पडलाय 6 वाजेपासून, तेही बरोबर आहे. पण स्वधर्म मी तरी काय करू, झोपून कसं झालंय नाही का. बायकोला झोप यायची, स्वयंपाक करताना झोप, स्नान करताना झोप, पूजा करताना झोप, सगळीकडे झोप, सारखी झोप यायची. तेव्हा काय करावं. एकदा तिचा भाऊ आला, शालोक बुद्धिदायक आहे, तिचा भाऊ आला तर नवरा म्हणाला, अहो काय करू तरी काय, आज स्वयंपाक भाकरी भाजताना म्हटली पहिली आपली रुपये खायला लागली आहे, काय म्हणाले, याला उपाय आहे म्हणाले. तू काय कर, हिला झोप यायला रे की मार, हिला पाठीमध्ये दणके मार, म्हणजे म्हणाले झोप जाईल. आता बुद्धिदायक म्हटल्यावर त्यांनी उचल आणि एवढाच सांगतोय, मग काय या. तेव्हा संध्याकाळची वेळ आपली, भाकरी तडके आणि निघायला लागली. निघायला लागला, एक दणका दिला. दणका दिल्यावर ती उठली लागली पळायला गेली, ती जाऊन गोठ्यामध्ये गेली. गोठ्यामध्ये जाऊन गाईच्या मागे लपून बसली, म्हशीच्या मागे. हा आला दणकेवरून पाठीमागे, अंधार होता, मारलं त्या दणके, बरं का. भावाला वाटलं मी काय सांगितलं बुवा, आणि काय केलं, मारलं तिला. म्हणून दिवा घेऊन आले. अरे तुम्ही मारत काय, तर त्या बाईने काय खुबी केली, आपलं लुगडं त्या म्हशीच्या पाठीवर घातलं आणि आपण मागे निघली. ज्याला वाटत ती बाईच आहे म्हणून ते म्हशीच्या बाजूला मारले, ती मागे निघलेली छोटी. बरं का, ऐका तरी गंमत पुढे. तेव्हा गाव बसला, बाईचा माल चुकला, म्हशीने खाल्ला. तेव्हा आली पुढे पुढे दिसून आल्यानंतर तिने काय सांगितलं की माझा स्वधर्म दिसणं हा किंवा तुम्ही मारून मी ते सोडून आलेला भाग नाहीये. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी कितीतरी सांगितलं तरी तुमच्या माझा स्वधर्म आहे, तुम्ही सांगा, मी काही सोडणार नाही. स्थिती आहे, सांगायला काय लागतंय, सांगायची गंमत. अशा बायका झोपाळू असतात बरं, पुरुषही असतात या शंका नाही, पण असतात का. हा जन्माचा एक हा असतो, रोग असतो किंवा थकवा असतो, दोन्ही गोष्टी असतात. किंवा मानसशास्त्रामध्ये सजेस्टिबिलिटी म्हणतात, म्हणजे असं की एखाद्या माणसाला तुम्ही त्याला निरूपणाला बसवा, लगेच झोपच यायला लागते त्याला. एखाद्या माणसाला जप करायला बसवा, झोप यायलाच लागते त्याला. तसं एखाद्या माणसाला काही निमित्त झालं की ती सूचना मिळते आणि झोप घेते. ते कशाने काय होईल काय. काही लोकांना गाडीत बसल्याबरोबर झोप येते बघा, तुम्ही पाहत असाल.
बरं का, बसायला मिळालं मात्र पाहिजे, पण मिळालं की लगेच झोप येते. ते म्हणतात जप करतो म्हणून, पण झोपच घेतात. म्हणजे चर्चेला उठवावं लागतं त्यांना, त्याचं ती गाडी परत चालली. याच्या उलट सांगतो काय एक असतात बघा. हा ऑटो हान नावाचा ॲटॉमिक सायंटिस्ट, ऑटो हान, जर्मन सायंटिस्ट, हा मोठा बरं का, तो आपल्या विचारात असायचा. त्याच्या घरापासून त्याचं कॉलेज ट्रॅमच्या असं मध्ये रस्त्यावरती होतं, मध्ये थांबायचं आणि पलीकडे जायचं. तेव्हा याची काय अवस्था व्हायची, हा कॉलेजला जायचा म्हणून निघायचा आणि आपल्या विचारात इतका असायचा की ट्रॅम त्या पुढे 2-3 स्टेशन टर्मिनसवर जायची, तिथे थांबायची, तिथून पुन्हा परत यायची, म्हणजे याच्या घरापाशी यायची. असं 2 वेळा झालं म्हणजे अरे म्हणायचं मी पुन्हा परत झालो की पुन्हा जायचं. तिच्या अवस्था असं नामस्मरणाचं झालं तर काय होईल नाही का, की मनुष्य नामात रंगला आहे, रंगला तो रंगलाच, काय भान नाही देहाचं. अशा झोपेसारखीच अवस्था, ही समाधीची अवस्था हीच असते, फक्त सविकल्प समाधी एवढंच. देहाचं थोडं भान असतं, त्या निर्विकल्पामध्ये तेही भान राहत नाही. अशी ती अवस्था सुरुवात आठवून जाईल वाटणार. मग तैसे आवडते ही करणे, न निपजे शिनेला विणे, तरी भीत वारे कोणे बोले भारी. अरे तुलाच शेवटी करायचं आहे ते शिंद्याविण होत नाही, कर्म होत, कष्ट केल्याशिवाय होत नाही. तेव्हा जे वाटेला आले ते का करीत नाहीस तू. मग बरी थोडेची अमृत घेतात. आता स्वधर्माची तारीफ करताय, दुसरा अंग सांगतात. एक स्वधर्म सोडला दुसरा केला तर काय होतं सांगताय. आता स्वधर्म तुम्ही योग्य केलं तर काय होतं. वरी थोडेचे अमृत घेता, सर्वस्व वेचू या पांडुसुता, जेणे जोडे जीविता अक्षय. थोडे कष्ट होतात ही गोष्ट खरी आहे, पण एवढंच जरी अमृत मिळालं तरी जसं मनुष्य अमर होतो, तसा हा स्वधर्म थोडा जरी केला तरी त्याला काय मोठं फळ प्राप्त होतं. हे काया बोले वेचुनी, विष पियावे घेऊनी, आत्महत्येस निमोनी जाईचे जेणे. एखादा मनुष्य आहे त्याने फुकट विष मिळतंय म्हणून ते जसं घ्यावं आणि जन्म आत्महत्या करून घ्यावी, मरून जावं, तसं म्हणाले हे स्वधर्म बरोबर नाही, जरा दुसरा धर्म घ्या. म्हणजे विष घेण्यासारखं आहे, त्यांनी आपलं नुकसान झाल्याशिवाय राहत नाही. तैसे जाचून या इंद्रिये, वेचून आयुष्याची ध्येय, साचय पापी आन आहे दुःखा वाचून. तसं आपल्या आयुष्याचे दिवस आपण विकाराकारण दुसऱ्याचा धर्म करण्यात वाया घालवले तर पापाशिवाय पदरामध्ये काय पडणार आहे. म्हणून करावा सुधर्म, जो करिता हिरो निघे श्रमू, उचित येईल परमा पुरुषार्थ राहील. पुरुषार्थापैकी 4 धर्म अर्थ काम मोक्ष, हा जो मोक्ष हा पुरुषार्थापैकी राजा आहे, तो राजा त्याच्या पदरात पडेल. का पदरात पडेल, थोडं जरी सुधर्म योग्य त्याने केला तरी तो मिळेल. या कारणे किरीटी सुधर्माची राहटी, न विसंबीजे सिद्धकटी, सिद्ध मंत्र जायचा. म्हणून तुम्हाला काही जरी संकट आलं तरी तुझं जे कर्तव्य आहे सुधर्म आहे तू सोडू नकोस. जसं एखादा साधक आहे त्याचा जो मंत्र आहे, काही जरी झालं तरी तो मंत्र तसा सोडत नाही, तसं तू आपला सुधर्म सोडू नकोस. बरं का, नाव देशी उदरी, महारोगी दिव्यौषधी, न विसंबीजे तया बुद्धी स्वकर्म. आपलं जे कर्म आहे ते सोडू नकोस. कसं सोडू नकोस तर म्हणाले, नावे आपल्या समुद्रातून जायचंय तर नाव सोडून चालणार नाही, किंवा महारोग झालाय आणि उत्तम औषध मिळाले ते औषध सोडून चालणार नाही. त्याप्रमाणे या जीवनामध्ये जर समाधान पाहिजे असेल तर तुला तेच करावं लागेल. मग याची गा कपिध्वजा, स्वकर्माची या महापूजा, तोषला ईश तमरजा झाला देवनी. आता खरा महत्वाचा विषय आला. हे सगळं कशा करता करायचं, हे 2-3 ओव्या राहू द्या, 3 ओव्या आहेत. आपण घट्ट धरून ठेवा, आपल्याला ईश्वर दर्शन पाहिजे. ईश्वर दर्शन जर पाहिजे असेल तर आज जिथे मी आहे तेथून आपल्याला बदलायला पाहिजे. दर्शन कशाने घ्यायचंय, दर्शन मनाने घ्यायचं, दर्शन देहाचं नाही, होय ना. आणि दर्शन जर देहाचं नसेल, ते जर मनाचं असेल तर आपलं मन, आजचं जे मन आहे ते मन ते दर्शनाला नेणार नाही, मन बदलावं लागेल, होय ना. हे मागचं आपण विसरू नका, मन बदलावं लागेल. मन बदलायचं म्हणजे काय करायचं. उपनिषदात मंत्र आहे, मनसैवेद माप्तव्यम, शेवटी मनानेच दर्शन आहे. बरं, मन कसं आहे, मन स्पंदन रूप आहे, शक्ती रूप आहे, त्याची एक विशिष्ट स्पंदन चालतात. एक उदाहरण घ्या, तुम्हाला कुणी अपमान केला
तर आपली कशी स्पंदनं चालतात, वेट मत्सर काय असेल ती स्पंदनं चालतात ना, ती स्पंदनं बदलणं हे मन बदलणं आहे. वृत्ती बदलणं म्हणजे काय, ते स्पंदन जे येतं ते स्पंदन रोखून धरणं किंवा बदलणं हे ते आहे. किंवा असं व्हायला पाहिजे, कुणी जर आपली निंदा केली, वा काय बरोबर केलं तुम्ही. मला एक आठवतं, हे किती कादंबरी नव्हे बरं का. एक साधू होता बायजीत बस्तामी म्हणून, सुफी संत होता. तो रस्त्याने चालला होता, अतिशय प्रसिद्ध साधू. आणि एक पाणी वाहणारी मुलगी, म्हणजे लोकांच्या घरी पाणी भरणारी मुलगी काय म्हणाली, ए बदमाश म्हणून म्हणाली. त्यांनी मागे पाहिलं आणि म्हणाला काय, माझ्या खऱ्या नावाने कोण मला हाक मारतो मी पाहतो ना. ऐकायला बरोबर आहे. कसं असेल मला सांगा. त्याचीच ती गोष्ट आहे की एकाने विचारलं की आपकी उमर क्या है, तुमचं वय किती आहे, 5 वर्ष. बुढा आहे आणि 5 वर्ष म्हणतोय. माझं वय खरं वय द्यायचं 500 आहे, पण आज 5 वर्ष झाली मी खरी उपासना करू लागलो म्हणून 5 वर्ष वय. काय दृष्टी असेल मला सांगा. आतापर्यंत गेली वाया गेली असं होतं ना. एखाद्या सत्पुरुषाची गाठ पडली, अरे आतापर्यंत वाया गेलं असं वाटतं. हे जसं आहे ना तसं. तेव्हा तो म्हणाला, माझ्या खऱ्या नावाने मला कोण हाक मारतोय ती पाहिजे. काय दृष्टी आहे मला सांगा. म्हणजे काय आहे, तुम्हाला मला जर असं हाक मारलं तर आपण चांगले नसतोच, आपण ते असतोच, तरी पण म्हणे हा काय म्हणतोय मला आपण नाही का. याचा अर्थ काय, आपल्या मनाची जी प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया बदलायला पाहिजे. ती प्रतिक्रिया बदलण्याकरता बाहेरचा बदल नकोय, आतला बदल पाहिजे. आणि आपला भर सगळा बाहेरचा बदल करण्यावर असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांना स्वधर्माला चिकटून राहायला सांगायची पाहिजे. बाहेरून बदलून काय करता. आणि हीच गोष्ट अर्जुनाला सांगितली, आज तू युद्ध सोडशील पण तुझ्या मनातली ही जी तडफड आहे जाईल का, नाही जाणार. क्षत्रिय आहेस तू, तुझा स्वभाव मारामारी करण्याचा उच्छृंखल स्वभाव आहे. हा स्वभाव केल्याशिवाय तुला चैन नाही पडणार आणि तो जोपर्यंत आहे तो युद्ध करणं हाच त्याला मार्ग. म्हणूनच प्रपंच करावा नेटका म्हणतायचा अर्थ असा, तो न करून तुला चालणारच नाही. तुझ्या मनामध्ये ती वासना आहे ती तृप्त व्हायला पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, असं जर तू केलंस तर काय होईल, रज आणि तम हे जे 2 गुण आहेत यांचा अमोल जो तुझ्यावरती आहे तो कमी होईल आणि सत्वगुणी तू म्हणशील. आणि गीतेचं म्हणणं नव्हे, सगळ्या सत्पुरुषांचं म्हणणं असं आहे, सत्वगुणाचं प्राधान्य झाल्याशिवाय परमार्थ प्राप्ती नाही. मला एक सहज गोष्ट आठवते बरं का. इथे कृष्णमूर्ती होते ना, त्यांच्याबद्दल सांगतो आपल्याला. त्यांचा एक मनुष्य होता राजगोपालन म्हणून, अतिशय त्रास दिला त्याने. त्यांना हा त्रास दिला. तेव्हा एकदा त्याच्याकडून ते हात काढून घ्यायचे, पुस्तकांचे वगैरे काहीतरी बोलणं चालू झालं होतं आणि हे बसलेले होते आणि ते लोक आपला वादविवाद चालला होता. असं केलं त्याने, तसं केलं त्याने. हे गप्प बसले होते, एक अक्षर बोलले नाही. खरं यांचं नुकसान केलं होतं त्याने, यांना वाईट वाटलं, म्हणजे नावं ठेवली, सगळं झालं. एक अक्षर बोलले नाही. तेव्हा त्यांना विचारलं, तुम्ही गप्प कशी बसला. तेव्हा ते काय म्हणाले, त्यांनी केलं तर बरोबरच केलं. आता कसं असेल मला सांगा. आपलं नुकसान ही सत्वगुणाची वृत्ती. सत्वगुणाची वृत्ती याचा अर्थ व्यवहार चुकणं नव्हे, पण मी क्षुद्र भूमिकेवर जाणारच नाही, मी वरच्या भूमिकेवरच राहीन, ही त्याची. दुसरं एक सांगतो आपल्याला, मागे सांगितलं हो काय. एक ते बुवा होते, बलभीम बुवा साडेकर म्हणून, बरं का, इथे इंदूरला असं. त्यांच्याकडे कीर्तन करायचं बिचारा, असे विद्वान नव्हते, साधारण माणूस. तेव्हा 1-2 प्रोफेसर त्यांच्याकडे आले, मास्तर MA झालेले. मास्तर सर्वज्ञ असतो बरं, काही ध्यानात ठेवून, त्याला आज्ञा तसं काही नसतं. तेव्हा मी तोच आहे, आपलंच वर्णन आहे ते. तेव्हा आले आणि काय तुम्ही लोकांना भरतच सांगता, अंक करता, टंक करता. तासभर झालं बघा. निघाले, थांबा म्हणतात. आणि मग घरात गेले, 2 सरबताचे ग्लास आणले, आपण या. तेव्हा ते काय म्हणाले, आम्ही इतकं बोलू तुम्हाला आणि तुम्ही गप्प बसणाऱ्यांना सरबत देता. तेव्हा ते काय म्हणाले, तुम्ही आलात माझ्यासमोर माल मांडलात, पण मी त्या मालाचं गिऱ्हाईक नव्हतं म्हणाले, म्हणून मी गप्प बसलो. नाही का, ऐकायला गंमत आहे हा सत्वगुण. आणि शांत आहे. सत्वगुण हा अतिशय शांत असतो की त्याचा तो अंगावर आघात आल्याबरोबर हा व्हायचाच नाही, शांत राहा, तरच परमार्थ आहे.
नाही तर नाही बोलू, तुम्ही बोलण्यात काही अर्थ नाही. शांत राहायला पाहिजे आतून. किंबहुना गीता प्रशांत म्हणते शांत पाहिजे अगदी. किती गोष्टी आणि तुमच्या तुम्ही किती लहानशा गोष्टीला आपण भडकतो मला सांगा. विचार करा, आपल्याला पाहिजे असते ते करावंच लागेल. मी अभ्यासात आहे म्हणून सांगतो तुम्हाला, त्याशिवाय नाही. बोलण्यात अर्थ आहे काय? काय त्याचा अर्थ नाही. शांत झाला पाहिजे. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की हे असं करण्याने रजतमाचा क्षीण होईल, म्हणून एवढं ते सुधारणाचं सांगतात. काही नाही, माझं कर्म माझ्या म्हणजे जे मला करायचंय ते मी बरोबर करेन, बाकीचं काय करतो कशाला पाहता? ऑफिसातले बाकीचे लोक काम करतात की नाही तुम्ही कशाला पाहता? मी माझं काम आहे ते मी बरोबर करेन, मला त्यांच्याकरता करायचं नाहीये, माझ्या अंगातलं रजतम झाडायचंय ते नाहीसं करायचंय, म्हणून हे आपली काम मी करणार आहे, बरोबर करेन. आणि ते परमात्माकडे रुजू राहील या शंका. मग म्हणाले शुद्ध सत्वाची वाटा आणि आपली उत्कंठा मग स्वर्ग कालकूट आईसे द्यावी. मग सत्वगुण वाढावा म्हणून हा स्वधर्माचा अभ्यास चालू असताना त्याची ती उत्कंठाच आहे की सत्व वाढावं, मग स्वर्ग प्राप्ती व्हावी हे कालकूटाप्रमाणे त्याला वाटतं. काय शब्द अतिशयोक्तीसारखं वाटतंय की मला मी चांगलं वागतो म्हणून मला स्वर्ग मिळावा, हे त्याच्या ध्यानीमनी सुद्धा नाही. कारण आपल्याकडे कर्ममार्गामध्ये ते अंक कर्म केले की स्वर्गाला जातो, पुण्यला लागतो म्हणून आहे. ते म्हणाले स्वर्गाचा प्रश्नच राहत नाही. काय स्वर्ग तुच्छ होतो त्याला? जे वैराग्य येणे बोले मागा संसिद्धी रूप केले किंबहुना ते आपले मिळवली. मागे म्हणाले वैराग्य नावाची सिद्धी जी सांगितली ती सांगितली त्याचं रोजचं खाणं बनतं, म्हणजे तो वैराग्याने अतिशय संपन्न होतो. आणि वैराग्य म्हणजे काय? आपलं एक तास आपण आपलं त्याविषयी डिस्कस करू. काय वैराग्य म्हणजे मला भगवंताशिवाय दुसरं काही नको अशी जी आतली वृत्ती आहे सत्ववृत्ती, ती वृत्ती उत्पन्न येणं म्हणजे भगवंताची उत्कंठा लागून मग तो प्राप्त होतो. त्यामुळे सगळं एवढं करायला पाहिजे. तुम्हाला अगदी 2 मिनिटांत सांगतो बघा. आज काय करायला पाहिजे आहे त्या परिस्थितीमध्ये, मी बाप असेल, मुलगा असेल, नवरा असेल, आजोबा असेल किंवा बाई असतील तर आजी असेल, बायको असेल, मुलगी असेल, मायाला वाटेला कर्म आहे घरामध्ये ते मी बरोबर करेन. मग तो दुसरा काय म्हणतो म्हणजे कसं पाहिजे, दुसऱ्याने केव्हाही जरी पाहायला आलं तरी माझ्या जोड दिसता कामाचं नाही का? नाही तर अशापैकी होतं. अगदी थोडक्यात जोड सांगतोय. एक भास्कर बकले गात बसले होते वरच्या मजल्यावर आणि त्यांचा तो गुरु मुसलमान होता. दारूची बाटली आणि त्याला द्यावं लागेल त्याशिवाय जायचं आहे. आणि मालक त्यांचा खाली राहत असे, तो रोज शंकराच्या पूजेला जायचा कवच घेऊन. त्यामुळे तो वर आला यांना काही सांगायला आला. ते तू दारू पीत बसले, मी समोर ते आणि हे गात बसलेलं आहे, ते बाटली बिटली आवरायला लागले. त्याला काय तुझं तो सोहळ्यात आलेला आवरायला लागल्याबरोबर तो काय म्हणाला, गुरु म्हणाला अरे बेवकूफ चुप बैठ बडे. आणि त्याने शंकराचं पद सुरू केलं, चीज सुरू केली. तो ऐकतच राहिला बरं का. म्हणजे हा दारू पितो आहे विसरूनच गेला. तो गातच राहिला, नुसता ऐकतच राहिला. आणि मग ते बाहेर आले आणि त्यांना आपल्या खाली येऊन गेले. तेव्हा तो काय म्हणाला बरं का, खाली गेल्यावर तू घाबरलास कशाला की मी गायनाला माझं जीवन वाहिलेलं आहे, मी इतकं त्यामध्ये आहे की मला ती दारू बाधत नाही म्हणाला. अरे ते तुझे पाणी पितात तसं हे आहे, माझ्या जन्माचं हे आहे, म्हणजे माझं मर्म आहे गायन हे तू समज. असं आपलं झालं पाहिजे. तसं काही करू नका पण असं पाहिजे. कोणी केव्हाही येऊ दे, काही गैर असतं कामाचं आपल्या वागात. 24 तासात मोकळा गरबा. म्हणून गांधींनी टिळकांचं वर्णन करताना हिज लाईफ वॉज अन ओपन बुक, उघडलेलं पुस्तक होतं. केव्हाही कुठेही पहा त्याचं काम बरोबर आहे. हा असाच असणार, असा सात्विक मनुष्य असतो तोच परम